BNSS MCQ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता MCQ. नमस्कार मित्रांनो, आज आपण BNSS 2023 मधील महत्त्वाच्या बदलांवर आधारित सरळ आणि परीक्षेला उपयोगी प्रश्न पाहणार आहोत. पोलीस कोर्ट, FIR आणि इन्व्हेस्टिगेशन संदर्भातील प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत. MCQ 1 समरी ट्रायल संक्षिप्त खटला. क्वेश्चन 1 BNSS 2023 नुसार कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यासाठी समरी ट्रायल चालवता येतो? ए. प्रत्येक गुन्ह्यासाठी. बी. फक्त हायकोर्टकडून. सी. 3 वर्षापर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यासाठी. डी. फक्त स्पेशल केसेसमध्ये. तर उत्तर आहे सी. 3 वर्षापर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यांसाठी. BNSS 2023 मध्ये मोठा बदल म्हणजे समरी ट्रायलची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता 3 वर्षापर्यंत शिक्षेचे गुन्हे दंडाधिकारी समरी पद्धतीने चालवू शकतात. यामुळे छोटे गुन्हे लवकर निकाली निघतात आणि कोर्टावरील ताण कमी होतो. CRPC नुसार तो कालावधी 2 वर्ष होता, तो आता BNSS नुसार 3 वर्ष केला आहे. क्वेश्चन 2 प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन प्रतिबंधात्मक अटक. काही परिस्थितीत 90 दिवसांपर्यंत प्रतिबंधात्मक अटकेची परवानगी कोण देऊ शकतो? उत्तर आहे ए. पोलीस इन्स्पेक्टर, बी. सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, सी. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, डी. चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. तर उत्तर आहे सी. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. पब्लिक ऑर्डर किंवा शांतता धोक्यात येण्याची शक्यता असेल तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट प्रतिबंधात्मक अटक मंजूर करू शकतो. न्यायालयीन पुनरावलोकन मात्र अनिवार्य आहे. MCQ 3 झिरो FIR. झिरो FIR बद्दल BNSS 2023 मधील योग्य विधान कोणते? फक्त महिला गुन्ह्यांसाठी. फक्त त्या पोलीस ठाण्यात कोणत्याही पोलीस ठाण्यात FIR दाखल करता येते फक्त हायकोर्टच्या आदेशाने. तो कोणत्याही पोलीस ठाण्यात झिरो FIR दाखल करता येते. झिरो FIR मुळे पीडित व्यक्तीला अधिकार क्षेत्राची अडचण राहत नाही. कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवता येते आणि नंतर योग्य ठिकाणी ट्रान्सफर केली जाते. क्वेश्चन 4 टेक्नॉलॉजी इन इन्व्हेस्टिगेशन. BNSS अंतर्गत तपासात कोणती तांत्रिक सुधारणा अनिवार्य केली आहे? ए. प्लिया बार्गेनिंग, बी. कन्फेशन बिफोर पोलीस, सी. ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग, डी. वॉरंटलेस अरेस्ट. उत्तर आहे सी. ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग. सर्च आणि सीझर दरम्यान ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य केली आहे. यामुळे पारदर्शकता वाढते आणि बनावट आरोप टाळले जातात. MCQ 5 टाइम लिमिट फॉर इन्व्हेस्टिगेशन. 10 वर्षापेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यांसाठी तपास पूर्ण करण्याची मर्यादा किती? ए. 30 दिवस, बी. 60 दिवस, सी. 90 दिवस, डी. 180 दिवस. उत्तर आहे 60 दिवस. BNSS मध्ये इन्व्हेस्टिगेशनसाठी टाइम बाउंड सिस्टम आणण्यात आली आहे. मायनर ऑफेन्सेससाठी 60 दिवसात तपास पूर्ण करणे बंधनकारक आहे, तर मोठ्या गुन्ह्यांसाठी 90 दिवस कालावधी. अशाच BNSS IPC भारतीय न्याय संहितावर आधारित प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.